नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपले सर्वांच्या प्रथमतः सहर्ष स्वागत. आज रात्रीचे 12:15 वाजलेले आहेत आणि ह्या वेळेमध्ये ह्या टायमाला या ठिकाणी येणं काठापूरमध्ये आपण आलेलो आहोत. आणि काठापूरमध्ये विशेष म्हणजे येण्याचं कारण, जिकडे तुम्ही बघत असाल तुम्ही खेडेगावांमध्ये जे केबल वायरी चोरीला जाते, शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. आणि ते काठापूरमध्ये या ठिकाणी 27 ते 28 शेतकऱ्यांच्या मोटारींची केबल वायर जी चोरीला गेलेली. आणि आता कालच्या दृष्टीने जर पाहायला गेले तर धामणीमध्ये पण एका विहिरीतून 2 केबल वायरी चोरीला गेलेल्या आहेत. आणि काही ठिकाणी डीपीच्या तांब्याच्या तारा असतील ते केबल सुद्धा चोरीला गेलेले आहेत, डिप्या फोडलेल्या आहेत. या चोरांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे का जिकडे तिकडे बघायला गेलं तर शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. आणि शेतकरी इतक्या हवालदिल झालेला आहे, तो कर्जबाजारी असताना सुद्धा एवढं नुकसान सहन करून आपलं शेती व्यवसाय हा कसा तरी परत व्याजाने पैसे काढून केबल आणून मोटर चालू करतो. आणि ह्याच अनुषंगाने आपण जर पाहायला गेलं तर पारगाव कारखाना पोलीस स्टेशन चे API सचिन कांडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे रात्रीचे आता तुम्ही पाहू शकता ड्रोन सोडले जातात. तर ह्या ठिकाणी हा ड्रोन बघा तुम्ही, रात्रीचे 12:15 वाजता. आणि पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, या ठिकाणी पण आहेत. हे या ठिकाणी रात्रीचं गस्त घालून आणि ड्रोन सोडणार आहेत. आणि ते ड्रोनला ऑपरेट करणारे या ठिकाणी हे पाहू शकता आपण, हे ऑपरेट करतात या ठिकाणी. आणि रात्रीच्या वेळेला आपल्याला जर चोरांना पकडायचं असेल तर ऑपरेटिंग करणं हे महत्त्वाचं राहतं. आणि ऑपरेटिंग केल्यानंतर चाहूल लागल्यानंतर पोलीस प्रशासन कसं पाऊल उचलतं आणि हे ड्रोन कसे सोडले जातात. आणि शेतकऱ्यांना थोडा फार तरी नाही म्हटलं तरी दिलासा भेटला पाहिजे. आणि रात्रीच्या वेळेस गस्त आता तर त्याच पोलीस कर्मचाऱ्यांशी आपण थोडंसं संवाद करणार आहोत. सर नमस्कार. नमस्ते. आता रात्रीच्या वेळेस भरगाव कारखाना पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला जे आलेले आदेश, रात्री तुम्ही गस्त घालता, या ड्रोन पासून तुम्ही कुठे कुठे आता किती परिसर कव्हर करता? नमस्कार. आदरणीय कांडगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे थर्मल ड्रोन आहे. ज्या प्रकारे आपण बिबट्यांना कॅच करतो किंवा रात्रीच्या वेळी अतिशय स्पष्ट वगैरे कोणी चोर वगैरे किंवा संशयित असेल तर ते आपल्याला समजणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे किंवा कोणाचं केबल वगैरे यापासून कमी होणार आहे प्रमाण चोरी जाण्याचं. चाहूल लागल्यानंतर पुढे तुम्ही मार्गदर्शन वगैरे म्हणजे पहिली ही खबर कोणाला देता? आम्हाला चावल लागल्यानंतर आम्हाला प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशनचे कांडगे साहेब, त्याच्यानंतर वरिष्ठांना आम्ही ही माहिती कळवणार. त्याच्यानंतर कोणी संशयित वगैरे असेल तर त्यांच्या चौकशी करून काही चोरीचं वगैरे काही प्रयत्न करतायत काही असं चौकशी करून. ड्रोन सोडल्यानंतर तुम्ही आजूबाजूला असे राऊंड म्हणजे गस्त करता का? हो, पूर्णपणे गस्त घालणार आम्ही. नदीच्या कडेला वगैरे जिथे आपण पायी चालू शकत नाही त्या ठिकाणी ड्रोन सोडणार, ते गस्त घालणार ड्रोन. समजा अज्ञात व्यक्तीचा जर समजा तुम्हाला जर चाहूल लागली तर तुम्ही वरिष्ठांना खबर देता येईल? हो, वरिष्ठांना कळून त्यांना डिटेन करणार, त्यांच्या चौकशी करून साहेबांच्या पुढे हजर करणार. ही रोजची गस्त असते का? हो, दररोजची गस्त आहे. तर या ठिकाणी आता पोलीस प्रशासनाची रोजची गस्त ही रात्रीचं चालूच राहणार, कारण कुठेतरी हे चोरीचे प्रकार थांबले पाहिजेत. पाहूया येणाऱ्या काळामध्ये आता जर पोलीस प्रशासन जर एवढं अलर्ट मध्ये ड्रोन सोडतायत आणि याच्यापासून शेतकऱ्यांना न्याय मिळेल का हे पण पाहणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी ड्रोन कसा सोडला जातो हे आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत. आता हे पाहूया, ऑपरेटर आता ड्रोन आपला सोडणार आहेत. हा ड्रोन वर गेल्यानंतर कसं क्लॅरिटी कशी असते हे सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या ठिकाणी पाहू शकता हा तो स्पॉट आहे. तर ह्या ठिकाणी जे 10 ते 15 मोटारी किंवा 27 मोटारींच्या केबल चोरीला गेल्या होत्या. आणि वर पाहू शकता तुम्ही ड्रोन सोडलेला आता. आणि हा ड्रोन कंपल्सरी चालू राहणार आहे, जेणेकरून ज्या चोरांनी केबल चोरी केलेली आहे त्यांना कुठेतरी पकडण्याचा प्रयत्न करणार पोलीस स्टेशनचा. आणि पोलीस स्टेशनचं काम पण चांगलं आहे. पारगाव कारखाना पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी ही कधीतरी दाखवणार आहे. आणि आपण वर पाहू शकता हा ड्रोन आहे. आता ह्या ड्रोन मधून सगळं दृश्य आपल्याला दिसणार आहे आपल्याला.